नमस्कार माता भगिनींनो, करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आज आपण एक आनंदाची बातमी सांगणार आहोत की लाडकी बहीण योजना जी काही आहे त्याचा तिसरा हप्ता जो येणार आहे त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे। सूत्राकडून ही मिळालेली माहिती आहे, माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार ती तारीख जी काही आहे ती तारीख आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आणि त्या अंतर्गत विशेष म्हणजे तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत, तिसऱ्या हप्त्यामध्ये 1,500 रुपये मिळणार आहेत, 3,000 रुपये मिळणार आहेत की 4,500 रुपये मिळणार, यावरही आपण सविस्तर बघणार आहोत। आणि बऱ्याच जणांच्या ज्या काही कमेंट होत्या त्या कमेंटची ही उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण भरपूर जणांनी फॉर्म हे जुलैमध्ये भरलेले आहेत, ऑगस्टमध्ये भरलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत तरीही त्यांना पैसे आलेले नाहीत। ज्या काही कमेंट आहेत आपण ते डायरेक्ट बघू, म्हणजे गव्हर्नमेंटने यावरती काहीतरी सोल्युशन, काहीतरी तोडगा काढतील। आणि तुमचेही असे काही प्रॉब्लेम असतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पैसे मिळालेत की नाही मिळाले, आणि तुम्हाला 1 हप्त्याचे मिळालेत की 2 हप्त्याचे मिळालेत हे मी मला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो। आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, लाईक करूया आणि मग बघूया आपण तुमच्या कमेंट पहिल्यांदा बघूया। आणि तिसरी जी आनंदाची बातमी आहे, तिसरा हप्ता किती तारखेला येणार आहे ती तारीख मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। पण आपण पहिल्यांदा सर्वांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्येचं निरसन काय आहे ते बघूया। पहिल्यांदा आम्ही व्हिडिओ बनवले होते त्यावरती सांगितलं होतं की तुमच्या काय अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा। 2 हप्ते आले होते, त्यानंतर सुद्धा माणसांच्या अशा प्रतिक्रिया आहेत, आपण त्या बघूया। बघा दुसरे एक पूजा जाधव म्हणून कोणतरी आहेत, त्यांनी सुद्धा कमेंट केले आहे, माझे अकाउंट ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आहे, मला अजून पैसे नाही आले, 5 ऑगस्टला अप्रूव्हल असा मेसेज आला आहे। 5 ऑगस्टला त्यांचा अप्रूव्हल झालेला आहे। दुसरा हप्ता जो काही आला होता त्याची जी काही घोषणा केली होती त्यांनी सांगितलं होतं की 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहेत आणि ज्यांचे आधारला बँक सीडिंग आहे त्यांना पैसे आम्ही पाठवले आहेत असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। पण तरीही बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना पैसे अजूनही आलेले नाहीत, त्यांचे फॉर्म हे अप्रूव्हल आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्याच्यावरून बघितलं तर असे भरपूर कमेंट आहेत, आपण वाचूया थोड्या। चांगली माहिती दिली, अजून पैसे आले नाहीत, अप्रूव्हल आहे, आधार लिंक आहे, मग काय करावे। बघा त्यांनी ही सुद्धा चांगली माहिती दिली, आपल्याला धन्यवाद ताई, तुम्ही चांगली माहिती दिली असं सांगितलं आहे। अप्रूव्हल आहे, फॉर्म लिंक आहे, तरी पण त्यांना पैसे आले नाहीत। बघा त्यांनी सांगितले, रागिनी सोनवणे जे आहेत त्यांनी सांगितलं, बघा मी 16 जुलैला फॉर्म भरला होता, 8 ऑगस्टला मेसेज आला आहे अप्रूव्ह झाला म्हणून, पण पैसे आलेले नाहीत। बघा त्यांनी सुद्धा 16 जुलैला फॉर्म भरला होता, 8 ऑगस्टला त्यांना अप्रूव्हल म्हणून त्यांना मेसेज आला, तरी सुद्धा त्यांचे पैसे आलेले नाहीत। बघा इथं दुसरी कमेंट आहे, 28 जुलैला फॉर्म भरला, 4 ऑगस्टला अपलोड झाला, आधार लिंक सुद्धा आहे, पण पैसे आलेले नाहीत। बँकला आधार कार्ड लिंक आहे, कोऑपरेटिव्ह बँक आहे, पैसे आलेले नाहीत। सर मी जुलैमध्ये फॉर्म भरला आहे, अप्रूव्हल पण झाला आहे, आधार कार्ड लिंक केले आहे पोस्ट ऑफिसमध्ये, तरीही पैसे आले नाहीत। आता तुम्हाला 16 जुलैला फक्त फॉर्म भरला आहे अशा कमेंट पण आहेत, फक्त फॉर्म भरला आहे, पण तुमच्या फॉर्मवरती तुम्ही जाऊन बघा पहिल्यांदा की तो फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे का। तो जर फॉर्म अप्रूव्हल झालेला असेल तर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे की आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तिथं तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे ते बघायचं आहे। ती बँक जर लिंक असेल तर त्यावरती तुम्हाला पैसे येणार आहे, तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता। तुम्हाला ते कसं लिंक चेक करायचं आधार कार्डच्या वेबसाईटवरती जाऊन त्याचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, किंवा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जाऊन बघू शकता, तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्ही घर बसल्या ती प्रोसेस करू शकता। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येतील, त्याची तारीख मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे एवढे शेवटपर्यंत बघा की कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे येणार आहेत। माझा फॉर्म 5 जुलैला भरला होता, अप्रूव्ड मेसेज पण आला, पण अजून पैसे आलेले नाहीत। यांचंही म्हणणं तेच आहे, 5 जुलैला फॉर्म भरलाय, म्हणजे बघा ज्या वेळेला 1 जुलैला योजना सुरू झाली, 5 जुलैला त्यांनी फॉर्म भरला आणि अप्रूव्हचा मेसेज सुद्धा आलाय, तरी सुद्धा त्यांचे पैसे अजून आले। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की ह्या ज्या महिला आहेत त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत, त्यांचा फॉर्म अप्रूव्हल असून त्यांच्या बँकेचे सीडिंग असून सुद्धा, तर यावरती खरंच लक्ष द्यावं। आणि यासाठी तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून गव्हर्नमेंट पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांनी, किंवा नक्कीच ते यासाठी प्रयत्न करतील, कारण सरकार या बाबतीत अगदी सक्रिय आहे, जास्तीत जास्त योजनेचा लाभ कसा देता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत। बघा असे भरपूर कमेंट आहेत, आता सगळे जर वाचत गेले तर भरपूर वेळ होईल आणि मोठा व्हिडिओ होईल। सर्वांच्या कमेंट आहेत, सर्वांनी आमच्या व्हिडिओला जे काही प्रतिक्रिया दिल्या तुम्ही, त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवू शकतोय की आपण सरकारपर्यंत हे सांगू शकतो की बाबा पैसे इतक्या जणांचे आलेले नाही। त्यामुळे कमेंट जास्तीत जास्त तुमच्या काही अडचणी असू द्या त्या कमेंटवरती आपण उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो, त्यामुळे कमेंट करत जावं, तुमच्या काही अडचणी असू द्या, पैसे आले तरी सुद्धा पैसे आले म्हणून सांगत जावा, आम्हाला तेवढंच आनंद होईल की बाबा माता भगिनींना पैसे पोहोचलेले आहेत। तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख माहीत आहे का, तरच महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे, तिसऱ्या हप्त्याची तारीख जाणून घ्या। बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटीपेक्षा जास्त अर्ज आतापर्यंत स्वीकारले गेलेले आहेत, आणि या योजनेच्या माध्यमातून 2 वेळा महिलांच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत पैसे सरकारने दिले आहेत। आता सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये सुद्धा फॉर्म भरलेला आहे त्यांना अजूनही एकही हप्ता मिळालेला नाही, अशा भरपूर अशा महिला आहेत। तर त्यासाठी आता काय करायचं ते तुम्हाला सांगतो। बघा लाडक्या बहिणीची 1 कोटीपर्यंतचे अर्ज आतापर्यंत स्वीकारले गेलेले आहे आणि पैसे
जमा केलेले सुद्धा आहेत. त्यांचा पहिला हप्ता जो आलेला होता तो 14 ऑगस्ट 2024 ला त्यांनी पहिला हप्ता देण्यात आला होता आणि त्या हप्त्यामध्ये त्यांनी 3,000 रुपये जमा केले होते. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जमा केले होते. दुसरा हप्ता जो काही होता तो 29, 30, 31 ऑगस्ट या तारखेला जमा करण्यात आला होता. पण त्यातही अजूनही अशी महिला भरपूर आहेत की ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे आलेले नाहीत. आपण ज्या काही कमेंट वाचल्या होत्या त्या अशाच कमेंट होत्या, त्या संदर्भातच ही माहिती आपण बघूया. फॉर्म जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये भरलेला आहे, त्यांचं बँक सीडिंग आहे तरीही पैसे आलेले नाहीत. आता ती प्रतीक्षा संपलेली आहे. महिला भगिनींनो हे बघू शकता तुम्ही, ती प्रतीक्षा संपलेली आहे. आता तुम्हाला तिसरा हप्ता जो काही येणार आहे त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे. पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही जर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक केलं नसेल तर ते लिंक करून घ्या. तुमचं जे काही डीबीटी आहे ते इनेबल करावे लागते, ते तुम्ही करून घ्या. तुम्हाला याशिवाय पैसे येणार नाहीत आणि तुमचा फॉर्म मंजूर असेल तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा महिला भगिनींनो, यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्या आधार कार्डला जी काही बँकेला लिंक आहे ती लिंक आहे का ती एकदा चेक करून घ्या. तुम्ही परत एकदा चेक करून घ्या वाटलंच तर, कारण आपल्याला पैसे येणार आहेत आणि तुमचे अजून जुलै महिन्यापासून पैसे आले नाही. त्यामुळे ही रिस्क आपण स्वतः थोडं याबद्दल रिस्क घेऊया. तुम्ही चेक करू शकता जाऊन, आणि चेक केल्यानंतर तुम्ही एकदा फॉर्मवरती जाऊन बघा तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे का. जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल आणि जर तुमच्या आधारला बँक सीडिंग असेल तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे येणार आहेत. आता तिसरा हप्ता कधी आहे आपण ते बघूया. बघायचं सांगितलं तिसऱ्या हप्त्याची तारीख नुसतीच जाहीर झाली आहे, म्हणजे 15 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे येणार आहेत. आता त्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की 1,500 रुपये येणार आहेत, 3,000 रुपये येणार आहेत की 4,500 रुपये येणार आहेत, असाही प्रश्न आहे. ज्यांना 3,000 रुपये पहिले आले आहेत त्यांच्यासाठी फक्त 1,500 रुपये येणार आहेत. म्हणजे ज्यांना 3,000 रुपये आतापर्यंत मिळाले आहेत त्यांना ह्या तिसऱ्या हप्त्यामध्ये सप्टेंबरच्या 1,500 रुपये येणार आहेत. म्हणजे सप्टेंबर महिन्याचे जे काही पैसे असतील ते मिळणार आहेत. सर्वांनाच पैसे सरसकट जर त्यांनी टाकले तर ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहेत त्यांना पैसे येणारच, पण ज्यांना 3,000 रुपये मिळाले होते त्यांना सुद्धा 1,500 रुपये येतील. पण आतापर्यंत फक्त तारीख डिक्लेअर झालेली आहे, यावरती अजून स्पष्टपणे असं काही अधिकृत अशी काही त्यांनी माहिती दिलेली नाही. ते आपण आली तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या कळवू. ज्यांनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे आले नव्हते पण त्यांनी त्यांचे फॉर्म 31 ऑगस्टच्या अगोदर भरला होता आणि त्या अगोदर त्यांचा फॉर्म मंजूर असेल तर त्या महिलांना पैसे 4,500 रुपये येणार आहेत. म्हणजे तुमचा फॉर्म जर तुम्ही ऑगस्टच्या अगोदर तुमचा फॉर्म भरलेला असेल 31 ऑगस्टच्या अगोदर आणि त्यावेळेला फॉर्म जर तुमचा अप्रूव्हल झाला असेल आणि तुमच्या आधारला बँक लिंक असेल तर तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत. आणि त्यानंतरची जी गोष्ट आहे ती बघा, 1 सप्टेंबर पासून ज्यांनी फॉर्म भरला होता त्या महिलांना फक्त 1,500 रुपये येणार आहेत. त्यांना पाठीमागच्या 2 महिन्याचे पैसे येणार नाहीत, ही सर्व महिलांनी नोंद घ्यावी. ज्यांनी फॉर्म भरले होते 1 सप्टेंबर नंतर, म्हणजे आता सप्टेंबर महिना चालू आहे त्या सप्टेंबर महिन्यात 1 तारखेपासून ज्यांनी नवीन फॉर्म भरले होते त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचेच पैसे मिळतील, त्यांना पाठीमागच्या 2 महिन्याचे पैसे मिळणार नाहीत असं त्यांनी JR काढलेला आहे, त्याबद्दल माहिती आहे. आता बघा, इथून पुढे जे काही अर्ज करणार आहे त्यासाठी ऍप बंद केलेलं आहे आणि वेबसाईट सुद्धा बंद केलेलं आहे. अजून काही ज्या महिला राहिल्या असतील त्यांना सुद्धा बंद ऍप असेल किंवा वेबसाईट बंद असेल तर तुम्ही फॉर्म आता कुठं भरायचा यामध्ये चिंतित राहू नका. तर तुम्ही अंगणवाडी सेविकाजवळ तुमचा फॉर्म तुम्ही भरू शकता ऑफलाईन पद्धतीने. त्यामुळे तुमचे अजून जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नजीकच्या ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याजवळ जाऊन कागदपत्र घेऊन जाऊन तुम्ही त्यांच्याजवळ फॉर्म देऊ शकता, भरू शकता. तुमच्या अजूनही काही यावरती प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या प्रश्नाची उत्तर आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक हे करा. तर परत भेटू एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.